नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, पीक विमा जमा होणाऱ्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे। मात्र या जिल्ह्यांमध्ये बीड जिल्ह्याला वगळण्यात आलेला आहे। मित्रांनो, बातमी खरी आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2025चा पीक विमा मिळणार नाहीये, ही बातमी खरी आहे। या बीड जिल्ह्याला कोणी वाली आहे का नाही हा प्रश्न आता या ठिकाणी समोर होतोय। बीड जिल्ह्यातील आमदार असतील, खासदार असतील, हे नेमकं करतात काय हा देखील आता शेतकऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचं नुकसान झालेलं असताना देखील बीड जिल्ह्याला पीक विम्यातून का वगळलं गेलं असा संतप्त सवाल आता बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधव करत आहेत। मात्र इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारनं मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी दिलेली आहे। कारण या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अक्षरशः खरीप 2025चा पीक विमा अखेर वाटप करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 17,500 रुपये रक्कम वितरित व्हायला सुरुवात झाल्याने इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ती यादी आपण या ठिकाणी पुढे पाहणारच आहोत। मात्र बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं दुःख आता या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत आहे। कारण बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट पीक विम्यातून वगळण्यात आल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरल्याचं या ठिकाणी समोर येत आहे। संपूर्ण बातमी पहा, बातमी कामाची, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कारण कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप सध्या सुरू आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। शेतकरी बांधवांनो, सर्वात जास्त पीक विमा हा नांदेड जिल्ह्याला मिळालेला आहे। त्यानंतर अहिल्यानगर, हिंगोली, परभणी, गोंदिया, पालघर, नाशिक, वर्धा, सोलापूर, बुलढाणा, सातारा, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, गडचिरोली, नंदुरबार, जालना, नागपूर, अकोला, सांगली, वाशिम, जळगाव, रायगड, धुळे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा खरीप 2025 करिता या ठिकाणी पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेला आहे। मित्रांनो, मात्र बीड जिल्ह्याची अक्षरशः या ठिकाणी खेळणी झालेली आहे। राजकारण्यांनी शेतकऱ्यांचं केलं खेळणं। शेतकऱ्यांचे प्रश्न कायम सुटावे असे कोणत्याच पुढाऱ्याला वाटत नाही। कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण्यांचे राजकारण अवलंबून असते। जर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले तर आपले राजकारण चालायचे तरी कसे हा प्रश्न प्रत्येक राजकारण्यासमोर उभा राहतो। त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे राजकारणाने एक प्रकारचं या ठिकाणी शेतकऱ्यांचं खेळच केलेलं आहे। अक्षरशः बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं असताना शेतकऱ्यांना पीक विम्यापासून का वगळण्यात आलं याचं उत्तर आता पीक विमा कंपन्या असतील, कृषी विभाग असेल, तिथले आमदार असतील, तिथले खासदार असतील, याचं उत्तर हे देणार का असा संतप्त प्रश्न आता शेतकरी वर्गातून येत आहे। शेतकरी मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।